भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली असून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ स्वतःची जहागिरी असल्याप्रमाणे काही जण पराभव होणार नसल्याचे सांगत होते. मात्र त्यांचा 39,000 मतांनी पराभव झाला. तेव्हा त्यांनी आत्मचिंतन करावे असा टोला आमदार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. तसेच काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याची खोचक टीकाही केली. भारतीय जनता पार्टी मागच्या 10 वर्षापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशाची राज्याची प्रगती तर करतेच, पण त्याबरोबर पक्षाच्या विचाराचा मतदार तयार करण्याचं काम देखील पक्षाची विचारसरणी तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचून सगळे पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. भारतीय जनता पार्टी ही स्वातंत्र्यापासून एक संघाचा विचार या देशामध्ये रुजवण्याचं काम जनसंघाच्या माध्यमातून झालं. जनसंघाच्या माध्यमातून हा विचार रुजवत असताना भारतीय जनता पार्टीचा उदय झाला आणि 1980 साली ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेब ताकदीनं त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यावेळेला 2 खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. तेव्हापासून आजपर्यंत की देशामधल्या प्रमुख सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांची सत्ता आणण्यापर्यंत एक मोठा प्रवास भारतीय जनता पार्टीनं पार केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे आपण कार्यकर्ते बघितले, नेते मंडळी बघितले, तर सगळे निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांची जास्तीची फळी ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. आपण जर का भारतीय जनता पार्टीचं शिखर नेतृत्व बघितलं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बघितले, आदरणीय अमित शाह साहेब बघितले, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बघितले, तिकडे योगी आदित्यनाथ साहेब बघितले, तर हे सगळे लोक कुठेही सत्ता मिळवून काहीतरी स्वतःचा फायदा करून घ्यावा ह्याच्यासाठी हे काम करताना दिसत नाही. आणि त्यामुळे एक मोठा विश्वास आज देशामधल्या राज्यामधल्या लोकांना भारतीय जनता पार्टीवर निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात देखील वाढताना तुम्हाला दिसते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काही लोक छाती ठोकपणे सांगत होते विधानसभेच्या आधी की कधीही काँग्रेसचा इथं पराभव होऊ शकणार नाही. तब्बल 39,000 मतांनी काँग्रेस पक्षाचा पराभव या मतदारसंघामध्ये मतदार बंधू भगिनींनी करून दाखवला. आणि त्याबरोबरच लोकांनी एक दाखवून दिलं की तुम्ही जे मतदारसंघाला स्वतःची जहागीर समजताय, हा मतदारसंघ जणू काही आमच्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही हे तुम्हाला जे वाटतंय, तो तुमचा जो दावा आहे तो खोडून काढण्याचं काम सर्वसामान्य जनतेने केलं. मोठ्या प्रमाणावर विकास कामं या मतदारसंघात चालू आहेत. वैयक्तिक पातळीवरची देखील कामं चालू आहेत. आणि त्यामुळं त्यांनी त्यांचा विचार मांडणं हे शेवटी त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्याचा एक उद्देश हा निश्चित त्यांचा असू शकेल. शेवटी त्यांनी सुद्धा आत्मचिंतनाच करण्याची गरज आहे की ज्या लोकांना तुम्ही विधानसभेच्या आधी घेतलं होतं तुमच्या पक्षामध्ये, ते सुद्धा लोक तुम्हाला टिकवता आली नाही, ते सुद्धा लोक आपल्याला सोडून गेली आणि मोठ्या प्रमाणावर गळती तुमच्या पक्षाला लागलेली आहे. लोक पक्ष सोडून बाहेर जायला लागलेले आहेत. आणि जे लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतात त्यांना एक मोठा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेचं लोकसेवेचं काम होईल आणि आमच्या देखील राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्हाला ताकद देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून होईल. आणि त्यामुळं कोणाला जरी वाटत असेल की आम्ही काहीही केलं नाही तरी सुद्धा आमच्या विचाराची लोक ही राहतील, त्यांचा हा गैरसमज आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्या पक्षांनी सगळ्या जागा लढवाव्यात आणि ह्या सगळ्या जागा त्या लढवतील त्यावेळेलाच कळेल की बाबा ही लढण्याच्या मानसिकतेमध्ये हे नेमक्या आहेत हे आमच्या देखील लक्षात येईल. त्यामुळे हीच अपेक्षा मी करतोय की त्यांनी एक विरोधक म्हणून व्यवस्थित पहिले सगळ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात. त्या लढवल्या त्यांनी तर आम्ही मनामध्ये आमच्या देखील जो असा गैरसमज निर्माण झालाय किंवा आमच्या मनामध्ये देखील एक प्रकारचा समज असा निर्माण झालाय की हे कदाचित निवडणूक लढवतील की नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीची नगरपालिकेची, हा दूर होईल. त्यामुळे त्यांनी लढवाव्या निवडणुका ताकदीनं आणि शेवटी
सत्ता असो अगर नसो राजकीय कार्यकर्त्यांनी काम करत राहायचं असतंय. बरेच वेळेला भारतीय जनता पार्टीकडे सत्ता नव्हती, आता महाविकास आघाडीचं सरकार होतं, आमच्याकडे सत्ता नव्हती, आम्ही काम करत राहिलो, ताकदीने काम करत राहिलो. आम्हाला आज लोकांनी सत्तेमध्ये जाऊन बसवलं आणि मोठी अपेक्षा लोकांची आमच्याकडून आहे, त्याला अनुसरून आम्ही काम करू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.